अशा प्रकारे भगवान परमात्म्याने म्हणजे कृष्णाने गुरुदक्षिणा समर्पित करून आणि गुरुचे आशीर्वाद प्राप्त करून परत आणि मथुरेमध्ये आले. या जरासंधाने 17 वेळा स्वाऱ्या केल्या. 17 वेळा स्वाऱ्या केल्यावर सुद्धा प्रत्येक वेळेला बलरामदादा जरासंधाला पकडायचे, मारण्याकरता नांगर काढायचे. बलरामदादाचं शस्त्र होते नांगर मुसळ. नांगर काढायचे, कृष्ण हात धरून घ्यायचे आणि सांगायचे की दादा याला सोडून दे. मग जरासंधाचा प्राण वाचायचा. पण त्या 18व्या वेळेला या नारदाने कळ लावली. ते कालीवर नावाचे एक म्लेच्छ 56 कोटी म्लेच्छ सैन्य घेऊन आणि जेव्हा भगवान कृष्णावर चालून आलं तर देवाने सांगितलं की इथे विध्वंस करण्यापेक्षा आता काही आपल्या हातून मरणार नाही, याचं मरण मुचकुंदाच्या हातून आहे. म्हणून ते मांधाता देशाचे राजे मुचकुंद पर्वताच्या विवरामध्ये त्यांच्यापर्यंत घेऊन गेले. मुचकुंदाची दृष्टी त्यांच्यावर पडतावर तो काल येऊन जळून भस्म झाला, अशी प्रसिद्ध कथा आहे. पण मग या दुहेरी संकटातून वाचण्याकरता देवाने कुशस्थली म्हणजे सौराष्ट्रामध्ये द्वारका नगरी वसवली. आता पाय वृंदावन गोकुळ हे कुठे आणि द्वारका कुठे? दोघांचं अंतर जर पाहिलं तर 2,500-3,000 किलोमीटर येईल. बरोबर, ओखा द्वारका ही इकडे आली आणि वृंदावन इकडे, म्हणजे डायरेक्ट पूर्वेकडे वृंदावन आहे आणि पश्चिमेकडे द्वारका आहे. समुद्रामध्ये विश्वकर्म्याकडून आणि त्यांनी द्वारका नगरी वसवली. जी द्वारका देवाने वसवली ती द्वारका समुद्रात बुडालेली आहे. बरोबर, हा. ते आताच त्या मोदी साहेबांनी त्या द्वारकेची पूजा केली ना, मोर पिसाळी देऊन ना, समुद्रात बुडाली आहे. आणि ती समुद्रात त्या दुर्बिणीच्या साह्याने दिसते. ते रामाने बनवलेला सेतू याच्यामुळे तोही दिसतो, त्याच्यामुळे ते चक्कर होतात. आणि लंकेत जायचं बी अजून ते जे बनवलेलं आहे त्याच्यावर जाता येते ना. दोन्ही बाजूने समुद्राचं अथांग पाणी असते. पण आता कोण जाईल? आपल्या तर काही हिंमत व्हायला कोणाची. पण चालत गेले तर लंकेपर्यंत अजून बी चालत जाता येते त्या पुलावरून. याच्यावर माणूस डुबत नाही पाण्यामध्ये, छातीवर पाणी येणार नाही, केवढा पाण्यामध्ये तो बोळालेला आहे. या ठिकाणी असं म्हटलेलं आहे. अशा प्रकारे आणि ती द्वारका वसवली. मग द्वारकेमधले काही ब्राह्मण, काही पुरोहित हे विदर्भामध्ये कौंडिन्यपूर आहे, अमरावती आहे ना, अमरावती. समजा आपण जर इकडून नागपूर लाईनने गेलो तर शेगावच्या पुढे अकोला स्टेशन येते, मुख्य स्टेशन. आणि अकोल्याच्या पुढे बडनेर आहे. आणि बडनेरहून फक्त 10 किलोमीटर अमरावती आहे, 7-8 किलोमीटर. बडनेर अमरावती काही मोठं अंतर नाही. तसं पाहिलं तर बडनेरापासूनच अमरावती सुरू होऊन जाते. मग अमरावती मोठी सिटी आहे आणि अमरावती जिल्हा आहे ना. मग त्या अमरावतीपासून 65 किलोमीटर कौंडिन्यपूर आहे. मग त्या द्वारकेतले काही ब्राह्मण कौंडिन्यपूरला आले. मग त्यांनी भगवान कृष्णाची यशोगाथा वर्णन केली, मग कीर्ती गायली, देवाने केलेलं. आणि कर्तुम अन्यथा कर्तुम, त्याच्यानंतर दैत्याचा संहार, कंसवध, या सर्व कथा त्यांनी इथे गायल्या. मग या कौंडिन्यपूरमध्ये भीष्मक राजा होता. भीष्मक राजाला 5 मुलं होते आणि 1 मुलगी. मुलाईचे नाव ऐकून घ्या: रुक्मी, रुक्मरथ, रुक्मकेश, रुक्मशाली आणि रुक्मबाहू. हे 5 मुलं आणि मुलगी रुक्मिणी. काय नाव आहे 5 मुलं सांगा बरं? नाही, हे फक्त ऐकूनच घ्यायचे, रिकाम उद्योग करायचे नाही. रुक्मी, रुक्मरथ, रुक्मकेश, रुक्मशाली आणि रुक्मबाहू हे 5 मुलं आणि 6वी मुलगी रुक्मिणी. आता 4 भावाचं मत होतं की आपली बहीण कृष्णाला द्यायची. पण हा एक नालायक होता त्याच्यामध्ये, रुक्मी हा मोठा, त्याने तो कट मोडून टाकला. आता तुम्ही सांगा, एखाद्या घरामध्ये 10 माणसं आहे
आणि 9 लोकांनी जरी म्हटलं की आपली मुलगी आपल्याला अमुक ठिकाणी द्यायची, पण एकाचं मत नसलं संबंध होईल का? एकाने नकार दर्शवला तर संबंध होईल का? नाही होत. आता तो काही प्रकार राहिला नाही. आता तर ते या मुलामुला त्याच्या मनाच्या पटीने संबंध करतात. ते ज्या बापाने 20 वर्ष वागवलं त्याच्यावर विश्वास नसतो यांचा. जे त्यांना 1-2 महिन्यात भेटले त्यांच्यावर एवढा विश्वास नसतो त्यांचा. यांच्या चांगल्या कंबरला दगड पाहून यांना गोदर टाकून द्यायला पाहिजे. हा, म्हणजे मी असं म्हणत नाही. आणि हे असं म्हटलं की अति शिकले ते ओकले. हा, म्हणून वाक्य वागवतातले एक एक फार महत्वाचं आहे. बरोबर, IMP म्हणजे इम्पॉर्टंट आहे. कारण असं म्हटलेलं आहे किंवा काही कोणा कसं असते की जे वयोवृद्ध लोक आहे, जे ज्येष्ठ आहे, हे जे सांगतात यांच्याकडे कोणाचं लक्ष नसते. फक्त वाचनामधून याच्यातून. आणि या मोबाईलमुळे प्रगती झाली, मान्य आहे मला. पण याच्यामुळे एक असं काही परिवर्तन झालं याचाही मला आनंद होतो की खरं आणि खोटं हे सर्वांना कळून गेलं आता याच्यामुळे. त्याचा परिणाम दुष्परिणाम झाला की बा हे लव जिहाद वगैरे जे प्रकरण आहे. पण ते आता कसं आहे ते पाहणं. आणि त्याच्या मागचं एकच कारण आहे की आपण आपली संस्कृती, आपलं रहन याचा त्याग केला ना. तुम्ही पाश्चिमात्य तुम्ही जा बरं, इस्कॉन मंदिरामध्ये जा, विदेशातली मंडळी पाहतील. त्या विदेशातल्या मुली येतात ना, त्या मस्त नऊवारी पातळ घालतात. नऊवारी पातळ, त्या गंध लावतात. बरं, त्या मुली एवढ्या म्हणजे बरं त्या काय शिकलेल्या असतात का, मास्टर ऑफ सर्जन असतात त्या, पण ते उर्दू पुंड लावतात त्या मुली. आणि आपल्या येड्यापुरी अशी टिकली लावतात की ती एक पोरगी ती टिकली अशी येणं उसळत होती. कशाने ना ते काय म्हणतात चिटकणार होतं त्याने, म्हणजे ती दिसत बी नव्हती. मग मी विचारलं, म्हटलं काय करते पोरी? तर म्हणे ते माझी टिकली खाली पडली पाहिजे. म्हटलं कुठे आहे? म्हणजे तुम्हाला दिसणार नाही, म्हणजे सांगा. म्हणजे आपलं एवढी बारीकी, मी होतो कपाळ एवढं सुपडा एवढा आहे, ती टिकली लावतो तुम्ही त्याच्यामध्ये मोहरी एवढी, सांगा बरं. आपण संस्कृतीचा त्याग केला आणि नको त्या विचाराला प्राधान्य दिल्यामुळे हे असे अयोग्य संगतीमध्ये राहून आणि त्या ठिकाणी भ्रष्ट आचरण अशा. पण तसं नाही. सांगण्याचं तात्पर्य, रुक्मिणीने देवाची कीर्ती ऐकल्यावर मनातून संकल्प केला की लग्न करायचं तर फक्त कृष्णाशीच आणि वरायचं तर कृष्णालाच. श्रीकृष्ण नवरा नवरी मी, म्हणजे कृष्ण जर नवरदेव होत असला तर मी नवरी व्हायला तयार आहे. पण कृष्ण जर नवरदेव होत नसेल तर मी कोणालाच वरणार नाही. कारण या नालायकाने काय करते, शिशुपालाने आपल्या बहिणीचं लग्न, तो चेदी देशाचा राजा दमघोष होता, त्याचा पुत्र शिशुपाल म्हणजे कृष्णाच्या आत्याचा मुलगा, त्याच्याशी पक्क केलं. आणि ते शिशुपाल का दिशाला चांगलं होतं का ते? अहो, ते शिशुपाल म्हणजे ते जन्माला त्याच्या कपाळावर डोळा होता एक. मग ते कृष्णाने पाहिलं तर डोळा गळून पडला ना. मग त्या डोळ्यामध्ये खड्डा होता असा. पण खड्डा केवढा होता, तुम्ही आता चहा पिताना एक कप आपले पांढरे, एवढा एक कपभर पाणी त्या गड्ड्यात बसायचं, त्या कपाळाच्या गड्ड्यात. एवढा खड्डा होता कपाळावर. मग तुम्ही सांगा, ज्याच्या कपाळाला 1 कप पाणी बसेल एवढा खड्डा आहे, तो दिसत कसा असेल? तुम्ही ते झपाट्याला पिक्चर पाहिला ना, त्याच्यामध्ये तो तात्या इंचू आहे का पाहिजे तुम्ही ना? बस तो तात्या इंचू ना शिशुपालीच्यात काहीच फरक नाही. दिसायला एकदम तुम्हाला कसं आहे माहिती आहे? पण नारायण दादा, मी कीर्तनाला गेलो एखाद्या ठिकाणी, चालू असं टीव्ही, मग एक पिक्चर चालू होतो दिसत, आणि त्याचा कार्टून सारखं दिसलं. म्हणलं काय हे काय असं? म्हणजे तो तात्या इंचू आहे म्हणजे तो. सांगण्याचं तात्पर्य मी कशा करता सांगतो, पण त्या ठिकाणी ते दिशाला विद्रूप होतं, पण राजाचं पोरगं होतं ना. फक्त या नालायकाने तो संबंध तिकडे जोडला रुक्मिणीचा. मग रुक्मिणी म्हणाली की शिशुपाल नवरा वरी मी, म्हणजे शिशुपाल जर नवरदेव होत असेल तर मी त्याला वरणार नाही. पण मग आता काय करावं? मग त्यावेळेला या रुक्मिणीने काय केलं, किंवा एक ब्राह्मण होते, त्या ब्राह्मणाचे नाव सुदेव सांगितलेलं आहे. त्या ब्राह्मणाजवळ पत्र लिहिलं. पत्रामध्ये रुक्मिणीने 7 श्लोक लिहिले आणि त्या 7 श्लोकाचं पत्र रुक्मिणीने
आणि सुदैव ब्राह्मणाजवळ दिलं आणि सांगितलं की हे भूदेवता, तुम्ही जर आमचं एवढं लग्न जोडून दिलं आणि देवाला घेऊन आले तर मी तुम्हाला काय दिलं काय नाही याचा भरोसा नाही. आता ब्राह्मणाच्यात लोभी असते. ते म्हटले चला, हिने काही नाही दिलं. ते ब्राह्मण त्रिकालदर्शी असतं बरं काही काही. ते म्हटले ही जगदंबा आहे, ही साक्षात लक्ष्मी आहे. हिने आपला हात जोडून नमस्कार केला म्हणजे आपला काय कमी पडणार आहे. तेवढं जरी मिळालं तरी भरपूर झालं. हा, आणि ब्राह्मण मंडळीचा विश्वास हा जगदंबेवर फार असतो बरं. म्हणजे दुर्गा, त्याच्यानंतर कारण जो शक्ती उपासना करतो तो ऐश्वर्य संपन्न होतो. तो मंत्रच असा आहे, ओम स्तुता मया वरदा वेद माता प्रचोदयंता पावमाणी द्विजानाम आयुर प्राणम प्रजा पशु कीर्ती द्रविणम ब्रह्मवर्चसम मह्यम दत्वा भजत ब्रह्मलोकम. एवढ्या प्राप्त्या शक्ती उपासनेनं प्राप्त होता ना. हे वैदिक मंत्रातली सुट्टीच आहे ती. कारण यास्त मंत्रावर छत्रपती शिवाजी महाराजांना ते वाघीचं दूध भेटलं होतं. हाच मंत्र म्हटला ना, वाघीचं दूध मिळालं. वाघीन पिलाला सोडून आणि बाहेर आली आणि दूध दिलं ना. सांगण्यात तात्पर्य ते सुक्त आहे. ते म्हणजे सुक्ताचा पाठ केला ते प्राप्त झालं. मग त्यावेळेला आणि सुदैव ब्राह्मणाजवळ रुक्मिणीने पत्र लिहून दिलं आणि ते पत्र घेऊन ब्राह्मण देवता आणि या ठिकाणी द्वारकेला निघाले. द्वारकेला गेल्यानंतर आणि यांनी हे पत्र त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, हे रुक्मिणीचं पत्र भगवान कृष्णाला दाखवलं. आता पहा, कुठे कौंडिन्यपूर्व, कुठे द्वारका. एवढे ब्राह्मण पायी पायी गेलो. कशामुळे? फक्त आशेमुळे. आशा होती ना, पण आशा दोन होत्या. एक द्रव्य प्राप्ती मिळेल आणि दुसरी देवाचं दर्शन होईल. आता आपण एवढं फिरतो समजा. आता आमच्या आबा जगन्नाथ पुरी गेले, एवढं एका शहरात फिरले. यांना काही धर्म प्राप्ती होईल अशी याच्या करता का? फक्त दर्शनाचा आनंद मिळेल याच्या करता. जगन्नाथ आणि आबा, मला तुम्ही तुमच्या अनुभवाने सांगा. आपण गरिबी वरण भात खातो, पण जगन्नाथपुरीचा वरण भात कसा असतो त्याची चव सांगता येत नाही. तुम्ही जेही गेले ना तर जगन्नाथपुरीला फक्त 400-500 रुपयाचा वरण भात विकत घेऊन खा. तुम्ही 400-500 रुपयाला 2 मडकी भट्टा तिथे प्रसाद म्हणून, पण त्याची चव काय अशी असते ना की जाऊच द्या, अप्रतिम. मी एकादशी दिवशी सर्व एकट्याच खाऊन टाकला होता. ते बाकी म्हणे आमची एकादशी आहे म्हणे. म्हटलं आपण तर काही एकादशी धरत नाही. कारण मला महाराजांनी सांगितलं होतं की तुम्ही आता तुम्हाला प्रसाद भेटला ना, बाकी जसे खाता तुम्ही खाऊन घ्या. तुम्ही फराळ म्हणून सर्व भातांवर खाऊन टाकलं होतं एकादशीला. पण ती जगन्नाथपुरीला आलोड आहे बरं. नाही तुम्ही इकडे चोरपाल करता ना. हा, ते आपलं काय फार कलाकार असता. तेव्हा नाही महाराजांनी वर भाकर खाऊन घेतला ना एकादशीला. मग आपण एखाद्या एकादशीला खाल्ला ना. अनावधानाने खाण्यात आला तर त्याला बंधन नाही बरं. अनावधानाने म्हणजे आपल्याला न कळते खाल्ल्याला, नाही कळले खरं नाही स्मरण राहत, ती गोष्ट माफ असते. तशी काही चिंता करायची नाही एखाद्या एकादशीला. आणि एखाद्याला आजारी मनुष्य असला त्याने बी समजा तू जरी वारकरी आहे, नित्य वारकरी आहे, एखाद्याला तो खाटीला खेळू नये. डॉक्टरने सांगितलं की याला अन्नाचीच गरज आहे. हे साबुदाणा, उसळ, हे भगर वगैरे हे काही त्याला खाऊ घालता येणार नाही, बटाटे वगैरे, तर त्याला अन्न द्यायचं. आता हे वडणे भैरवचे आपले पवन बाबा होते ना, ते काळूबाच्या गादीवरले. मग ते मी आता त्याचं माझ्या मित्रच होती. मग ते आजारी होते नाशिकून, त्याला तिथे आणलं आणि ते एकादशी दिवस ते डॉक्टर सांगितलं त्याला खाऊच घालायचं. मग ते सकाळी त्यांनी काही बनवलं त्यांना खायला. तर ती एकादशी होती, मग त्याचं लक्ष होतं. मग ते म्हणायचे एकादशी कधीची आहे, आणि मग नेमका मी होतो त्या दिवशी. मग मला म्हणे अरे महाराज एकादशी कधी? म्हटलं बाबा उद्याची, आणि एकादशी त्याच दिवशी होती. म्हटलं उद्याची आहे. म्हणजे मग आज खाल्लं चालेल काय? म्हटलं मग तुम्ही बी घ्या थोडस. त्यांना खाऊ घालायला तर मला बी खाऊ लागलं. मग आता नाही म्हणजे दुसरा लागला. म्हणलं बाबा मी तिकडे जाऊन खातो ना, तुम्ही घ्या खा. मग आता ते साधू होते, सत्वच होतं भवन बाबा. शेवटी 2-4 दिवसात ते गेलेच नंतर. पण मला तिकडे जाऊन कथेड जावं लागलं. त्याच्यामुळे मग ती मध्ये कीर्तन करता आलो होतो मी. मग कसं असते, आजारी व्यक्ती, गर्भवती स्त्री यांना हे बंधन नाही बरं असं एवढं. म्हणजे काही एवढं असे रिकाम उद्योग करायचे नाही. कारण कर्ज काढून लग्न करावे, नंतर विपदा भोगीत जावे
ऐसे कोण्या ग्रंथीवर नेले कर्ज काढून लग्न करायचं आणि नंतर तुम्ही मग 10-12 वर्ष विपदा भोगत जाव्या हे कोणत्या ग्रंथात सांगितलेलं आहे. पण तुमचा नाशिक गेला कलाकार आहे बा. आता तुम्हाला रागेन रमेश बाबांना आला कर्ज केले की वाघ बुवा म्हणते की नाही आपण 15 करायचे खर्च मग तिच्याकरता एका बाई एक नका आहे ना याच्यामध्येच काय कोणाला हानी होते बरं असं नाही. म्हणजे जो समर्थ आहे त्याने केलं ती गोष्ट वेगळी आहे. मी सांगतो जो समर्थ आहे त्याने सप्त्यामध्ये गावपंगत द्यायची रोज. जो समर्थ नाही त्याने पट्ट्या उचलल्या तरी गावपंगत देणारे पुण्य आहे त्यापेक्षा सवयीनं पुण्य पट्ट्या उचलणार आहे. म्हणजे असं नाही एखादा हे उभं करून मंडप जरी उभा करून आला तरी तेवढंच पुण्य त्याला प्राप्त होते असं शास्त्र आहे. आणि समजा ज्याला एखाद्याची इच्छा राहते आपण तर गावपंगत मी काल सांगितलं गावपंगत देऊ शकत नाही तर 100 ग्रॅम साखर खिशात ठेवत जा ना फक्त आणि मुंग्याच्या बरोबर टाकून द्यायची. त्या मुंग्याने ते खाल्ले म्हणजे झाले तुमचे 12 गाव जेव घालणं काय गावपंगत द्यायची गरज नाही. म्हणजे पण मग समर्थ माणसाने उद्योग नाही करायचे बरं नाही तिचे समर्थ आहे ती म्हणते जाऊ दे आपण तर पावसाळ्यात रिक्षात वागू तसं नाही चालत नाही तर समर्थाने ती द्यावी असा प्रकार आहे. मग अशा प्रकारे ती ब्राह्मण देवता गेले आणि ते रुक्मिणीचं पत्र दिलं. मग पत्र जेव्हा देवाच्या हातात गेलं त्यावेळेला आणि रुक्मिणी देवाची फार सुंदर स्तुती केली. त्याच्यामध्ये 7 श्लोकात सांगितलेलं आहे. त्यापैकी पहिला श्लोक आहे श्रुत्वा गुणान भुवन सुंदर श्रुवंता ते निर्विश्य कर्ण विवाह हृदयचा तो सात तापसा उभम दुषमता खिलार्थ लाभम. म्हणजे या ठिकाणी तुझ्यासारखा रूपसंपन्न गुणसंपन्न लीला संपन्न ऐश्वर्य संपन्न अवदार्य संपन्न एवढंच काय पण सर्व गुण संपन्न एक भगवंताची जाण. रुक्मिणी म्हटली की हे नारायणा तुझं रूप गुण ऐश्वर्य ऐकून त्याच्यावर आम्ही अनुरक्त झाले. याचा अर्थ जोपर्यंत तुम्ही आम्हाला मिळणार नाही रुक्मिणी म्हणते तुमचा आमच्याशी विवाह होणार नाही तोपर्यंत व्रत वैकल्य करून आम्ही शरीर झिजवू आणि तुमची प्राप्ती होईपर्यंत हाच उपक्रम चालू ठेवू. आणि जर तुम्हाला शक्य असेल तर आमच्या कुळामध्ये नियम आहे. आपल्या कुळामध्ये म्हटलं तर मग ते दोष लागतो बरं. रुक्मिणीला आमच्या मनावर लागू शकते. जोपर्यंत मुलगी बापाच्या घरी असते तोपर्यंत तिला आमच्या म्हटलं म्हणजे बापाकडचा नियम लागतो. आमच्या कुळामध्ये नियम आहे की लग्नाच्या अगोदर हळद समारंभ झाल्यानंतर कुलदेवतेची पूजा करण्याकरता आम्ही कुलदेवीच्या मंदिरामध्ये जातो गावाबाहेर. तर रक्तपात करण्यापेक्षा युद्ध करून आणि विध्वंस करण्यापेक्षा आमची अशी इच्छा आहे की तुम्ही कुलदेवीच्या मंदिरामध्ये येऊन जगदंबेच्या मंदिरामध्ये येऊन आमचं हरण करावं पाणी ग्रहण करावं असं पत्रात साप लिहिलं. देवाने रथ तयार केला आणि लगेच त्या सुदैव ब्राह्मणाला रथावर बसवलं आणि देवाने तो रथ काढला. देव एका रात्रीमध्ये तिकून त्या द्वारकेतून आणत भोज्य देशात भोज्य त्याच्यातून अनर्थ आणि अनर्थातून विदर्भ. तो भगवान एका रात्रीमध्ये विदर्भात आले. आता भगवान निघाले आणि मग बलराम दादा आले. विचारलं कृष्ण कुठे गेला सांगितलं तो कोणतरी ब्राह्मण देवता आले. काय काय काही पत्र वाचलं कसं काय तयारी झाली आणि रथावर चढले निघून गेले म्हणे. बलराम दादाने डोळे बंद केले पाहिलं अरे म्हणे हा कृष्ण हा एकटाच गेला कौंडिण्यपूरला विदर्भात आणि तिथे तर शिशुपालाला हाड लावून आणलेला आहे. शिशुपाल त्याच्यामध्ये त्याच्या लग्नामध्ये जरासंध शाल्व पाऊंड्र विदुर हे सर्व दृष्ट एका ठिकाणी आलेले आहे आणि हा एकटा आहे म्हणे. मग ती चतुरंगिनी सेना तयार केली बलराम दादाने आणि बलराम दादा निघाले ते इकडून निघाले. मग समजा असे बलराम दादा सरळ आली इकडून आपल्याला. आता भगवान तिकडून आळमार्गे गेले ना घेऊन. मग आता जेव्हा भगवान कौंडिण्यपुरामध्ये आले त्यावेळेला कौंडिण्यपुरात आल्यानंतर उपवनामध्ये आता तो नियमच होता उपवनात थांबायचा. उपवनामध्ये गेले तर भीष्मक राजा थांबवून गेला त्यांना. भीष्मक राजाने जेव्हा पूजा केली कृष्णाची सर्व कौंडिण्यपूरमध्ये बातमी पसरली
की भगवान कृष्ण आलेले आहे. आणि जेव्हा कृष्णाला पाहिलं तर कौंडिन्यपूरचे लोक काय म्हटले, अरे म्हणे या बिरंद्राला आताही परत पाठवून द्या म्हणे, आपली रुक्मिणी कृष्णाला द्या. पण तेव्हा जमत होतं का ते, त्यांना मी हडकावर आणली होती ना. आताही म्हणे यांना परत पाठवा. आणि पण कारण कृष्णाचं ते रूप पाहून सर्व कौंडिन्यपूर मोहित झालं. पण मग आता ते राजे सर्व सैन्य ते आदर होतं ना, त्याला हळद लावून आणलेलं होतं. आणि ते जाणं सोहळा वगैरे सर्व होतं, ते जाणं सोहळ्यात त्याला ठेवलं होतं. मग त्यावेळेला भगवंताची पूजा अर्चा केली. मग त्यावेळेला पूजा केल्यानंतर आणि पत्रात लिहिल्याप्रमाणे भगवंताने काय केलं की आपला रथ त्या जगदंबेच्या मंदिराकडे वळवला. आता जगदंबेच्या मंदिराकडे रथ घेऊन गेले आणि आपलं मायास्त्र देवाने त्या सर्व सैन्यावर टाकलं. आता तो जरासंध, शाल्व, पाऊंडर सर्वांवर ते मायास्त्र टाकल्यानंतर आणि या सर्वांनी सांगून ठेवलं होतं की सर्वांनी दक्ष राहायचं. आणि कुलदेवीची पूजा करण्याकरता ही रुक्मिणी म्हणजे जगदंबेच्या मंदिरामध्ये गेली. मग आपल्या घरामध्ये विवाह सोहळा जर करायचा असेल ना, तर अगोदर कुळदेवीची पूजा करावी लागते. बरोबर, तुमच्या घरात ते कुळदेवी आहे की नाही, त्या देवीला उजळून आणायचं, तिला उजळून आणायचं. हे काय एक भर घालतात ना, भर टाकतात. तर पाटील त्या काय की घरात 7-8 लग्न झाले ना, तर त्या देवीला भर घालू घालतो. देवी एवढी फुगून गेली की म्हणजे मी एकदम ठिकाणी पाहिलं. मग काय करता येते, आपल्या त्या पात्रामध्ये ते टाकतात, वरतून पाणी टाकतात ते पूजेच्या वेळेला. मग ते पाणी त्यात मुळू त्याला भर घालू ते देवाला एवढ्या जाड्या झालेल्या आहे की मी म्हटलं बरं नवर वाटायचे. तसं नाही करायचं, त्याला उजळून टाकायची. म्हणजे फक्त त्याला चांदी जसं पालिश करतो आपण तसं त्या पद्धतीने अशा प्रकारे. आणि कुलदेवीची पूजा केल्याशिवाय विवाह सोहळा म्हणजे या ठिकाणी म्हणजे निर्विघ्नपणे पार पडत नाही. पण कुलदेवीची पूजा झालीच पाहिजे प्रत्येक घरामध्ये. आणि लग्नातले नियम आहे, जोपर्यंत कन्यादान होत नाही तोपर्यंत विवाह सूत्र बांधणार हळद लागली की तेव्हापासून तर कन्यादानापर्यंत नवरदेवालाही नवरीला बी मौन पाळावं लागतं. मौन पाळावं लागते. बरोबर, आता काय मौनचा संबंधच नाही. आता काय पाटील तुम्ही जाऊ दे, म्हणून लग्नात यायला काढतो आपण. कारण हे नवरदेव नवरी एवढे सपरे झालेले आहे. अरे राम राम राम, म्हणजे आपल्याला लाज वाटते त्या गोष्टीची. त्यांना मौन पाळावं लागते. बरं, मौन तर सोडा, आपण दृष्टादृष्टही व्हायला नको. ते मंत्र म्हणताना लग्नाच्या वेळेला दृष्टादृष्ट न करता दोघे करावी शाबास, म्हणजे दृष्टादृष्टी व्हायला नको. मग दृष्टी दोष घडतो ना. म्हणजे आंतरपट ते धरा. मग आंतरपट का धरावा, त्यांची दृष्टादृष्ट व्हायला नको याच्याकरता. मग आता ते बरेचसे विधान आहे. मग आता हे सर्व रुक्मिणीच्या रक्षणाकरता रुक्मिणी तर कुलदेवीच्या मंदिरात गेली, रक्षणाकरता सर्व तिथे सैन्य येऊन हजर झाले. मग आता ब्राह्मण स्त्रिया मंदिरामध्ये होत्या. रुक्मिणी मंदिरात गेली, ब्राह्मण स्त्रियांनी ओटी भरली रुक्मिणीची. पण रुक्मिणी चिंताक्रांत होती की आपण ज्या ब्राह्मणाला पाठवते ब्राह्मणही आले नाही अजून, काय प्रकार आहे. मग त्यावेळेला जगदंबेची पूजा केली, जगदंबेच्या पार डोकं टेकवलं, तेव्हा रुक्मिणीचा डावा डोळा स्फुरण पाहायला लागला. महिला मंडळीचा डावा डोळा जर स्फुरण पावत असेल म्हणजे फडफडत असेल तर समजून घ्यावं की आपलं काहीतरी कल्याण होणार आहे. आणि पुरुष मंडळीचा उजवा डोळा जर स्फुरण पावत असेल तर समजून घ्यावं आपलं काहीतरी कल्याण होत आहे. पण मग एखादा खरीच स्फुरण पावत असेल, काही नाही झालं, ते मला फोन लावते की महाराज काही समजून नाही आमचं. असं नाही, एखाद्याला आजारामुळे फळफळ करतो होतो असंही प्रकार काही काही त्याच्यामध्ये काही म्हणजे रक्तपुरवठा कमी झाला तरी ते फरफडते. बरं, हा असाही प्रकार आहे. पण हे जुने संकेत आहे धर्मग्रंथाचे. मग ते डावा डोळा स्फुरण पाहायला लागला. मग त्यावेळेला रुक्मिणीला कळलं की आपलं काहीतरी हित होईल, आपलं कल्याण होईल. म्हणून ही रुक्मिणी जेव्हा जगदंबेला प्रदक्षिणा घातली आणि वळून पाहिलं तर सुदैव ब्राह्मण पुढे उभे होते. आता ते सर्व सैन्य वगैरे बाजूला असल्यामुळे, ते ब्राह्मण स्त्री असल्यामुळे सुदैव ब्राह्मणाला बोलता आलं नाही. त्यांनी खुनीने सांगितलं की हे माँ आपका कार्य हो चुका है. रुक्मिणीला आनंद झाला. आता हे बा एक चांगली गोष्ट लक्षात ठेवा, देवाला कोणा आड घ्यायचं नाही. बरोबर,
मला इथे पाटील इथे राग येतो. त्या अमरावतीकडे, हे अमरावती आहे ना, तिकडे एक वकील न्यायाधीश होतं. ते गाळवासारखं बोललं. ते म्हणजे रुक्मिणी आणि कृष्ण यांचं लव्ह मॅरेज झालं म्हणजे. त्याला धरून उपटायला पाहिजे चांगला. आणि देवाने रुक्मिणीला जबरदस्ती घेऊन गेला असं कोणी म्हटलं तर त्याला चांगलं 2-3 रुमणे घालतो मग मी. देवाने जबरदस्ती नेली. आता पहा इथे चांगला ग्रंथ पाहून घ्या, संस्कृतचे श्लोक पहा आणि हिंदी पहा, मराठी अनुवाद पहा. देवाने फक्त रथ आणून उभा केला कुठे, जगदंबेच्या मंदिराच्या पायरीजवळ, आणि देव रथावर फक्त उभे होते. रुक्मिणीने मौन सोडून जेव्हा मंदिराच्या बाहेर आली तेव्हा सर्व राजांनी पाहून सर्व त्या ठिकाणी रुक्मिणीचं सौंदर्य पाहतच राहिले. पण देवाने मायासर टाकल्यामुळे, मोहिनी असं टाकल्यामुळे यांना तिथे काय चाललं हे काहीच कळत नव्हतं. रुक्मिणीने गरुड चिन्ह ध्वजांकित रथ पाहिला कृष्णाचा, आणि रथावर देवाला पाहिलं तर देवाला पायापासून तर डोक्यापर्यंत पाहिलं. रुक्मिणीला कळून चुकलं की ज्या ब्राह्मणांनी पुरोहितांनी वर्णन ज्या कृष्ण परमात्म्याचं केलं तो हा परमात्मा तोच आहे, हा रथ तोच आहे, ध्वज तोच आहे. म्हणून रुक्मिणी आपणहून चालत रथाकडे गेली. चांगलं पाहायचं बरं बारीक. आपणहून चालत गेली आणि चालत गेल्यावर रथावर उजवा पाय दिला या रुक्मिणीने. चढता येत नव्हतं म्हणून देवाला हात दिला. देवाला हात दिला ना, देवाला हात दिला. देवाला जेव्हा खुणवलं तेव्हा देवाने रुक्मिणीचा हात धरला आणि रथात बसवलं. आता देव जबरदस्ती घेऊन गेले का? म्हणून देवावर कोणा आळणी घ्यायचा बरोबर. मग आता रुक्मिणीने रथात बसवलं आणि देवाने रथाला वेग दिला. आता 100 योजन, 1 योजन म्हणजे 4 कोस, 100 योजन म्हणजे 400 कोस, 400 कोस म्हणजे 800 मैल, 800 मैल म्हणजे 1200 किलोमीटर. 1200 किलोमीटर रथ गेला आणि नंतर देवाने आपलं मायास्त्र काढलं. मग तेव्हा यांची उतरली आहे बाकीच्यांची. तेव्हा तो म्हणे अरे रुक्मिणी कुठे आहे पहा मंदिरात, काय झालं आपल्याला काही कळलं नाही म्हणे. किती वेळ झाला म्हणजे आपण ते इथे 12 पासून उभे आहे, आता 2-3 वाजले. पाहायला गेलं रुक्मिणी मंदिरामध्ये नाही म्हणे. अगोदर आपला काळा ऐकण्याला पाहून घ्या म्हणजे. पाहिलं म्हणजे कृष्णाने त्याचा रथ नाही, तो नाही, रुक्मिणी नाही. याला कळलं की रुक्मिणीचा हरण झाला. सर्व कौंडिण्यवासी लोकांना आनंद झाला की चालत जे झालं ते चांगलं झालं. कृष्ण रुक्मिणीला घेऊन गेला. आमच्या मनातली गोष्ट झाली. पण त्या रुक्मिणीला राग आला ना. तो म्हटला तुम्ही एवढे वीर असून रुक्मिणीचं हरण झालं, तुम्हाला एकाला अक्कल नाही. जरासंध म्हटले अजून तो लांब गेला नसेल, त्याला आत्ता धोरणात तो. जरासंध रथावर बसला, सगळं सैन्याला अनाऊन्स केलं, निघाले ते. मग तो पाऊंडर विदुर सर्व तयारी करून निघाले ना. आता हे 5-7 किलोमीटर गेले, तिकडून बलरामदादा आले. आता ते बलरामदादाची चतुरंगिनी सेना पाहिली आणि बलरामदादाला पाहिलं आणि जरासंधाच्या पायाखालची माती सरकली. जरासंध म्हटला की प्रत्येक वेळेला हा बलराम आपल्याला पकडायचा, मारण्याकरता नांगर काढायचा आणि कृष्ण हात धरून घ्यायचा म्हणजे आपला जीव वाचायचा. आज जर आपण बलरामाच्या हातात सापडलो म्हणे तर आज समजा आपलं कल्याण झालं, म्हणजे आज आपण वाचणार नाही. कारण कृष्ण जर रुक्मिणीला घेऊन गेला म्हणे तर बलराम दादाला आवडणारा कोण आहे म्हणे आता इथे. पण तो म्हणे लग्न कोणाचं, आपण घरात जीव देता म्हणे. तो जरासंध पहिले पळून गेला सैन्य घेऊन. त्या जरासंध सैन्य म्हटलं बाबा आपला जरासंध पळून गेला. मग जरासंधाला परत फिरलेलं पळत जाताना पाहून हे पाऊंडर विदुरच म्हटले मग आता हे एवढं जरासंध शूर आहे म्हणे, हे जर पळून जायचं आपण याला म्हणता म्हणे लग्न कोणाचं. हे पळून गेले. मग आता हे पळून गेल्यानंतर तिकडे जाऊन त्या जानस वाड्यामध्ये त्या शिशुपालला सांगितलं यांनी. हे त्याला वेदांत सांगायला लागले की आज यादवांचा काळ अनुकूल आहे म्हणून आज कृष्णाची फावली म्हणे, तो रुक्मिणीला घेऊन गेला. ते रडायला लागलं ना. तर डोंगरीजी महाराज सांगायचे तो रडायला लागला तर शिशुपाला 2 कानाखाली ओढून दिला जरासंधाने. म्हणे तू गाळवा म्हणे, स्त्री सारखं रडतो म्हणे आणि आज त्यांचा काळ अनुकूल आहे. मग त्यावेळेला ते एक पिक्चर निघाला पाटील, हळद रुसली आणि कुंकू हसलं, असं पिक्चर आहे.
मग हळद कोणाची रुसली? शिशुपालाची. आणि कुंकू कोणाचं असलं? रुक्मिणीचं. आलं काय झालं तुमच्या? रुक्मिणीचं कुंकू असलं आणि शिशुपालाची हळद रुसली ना. लग्नामध्ये जर असा प्रकार झाला सीताराम नाना, तर समजा नवरी जर पळून गेली आणि नवर जर हळद लावली असेल तर त्याचं लग्न होईपर्यंत रोज त्याला हळद लावावं लागते. बरं, शिशुपालाला 29 दिवस हळद लावावी लागली. 29 दिवसाने लग्न झालं त्याचं, 29 दिवसाने. असा प्रकार आहे बरं. हा, आणि मला तर एक खरं अशी चिंता पडते पाटील, समजा काही वेळा लागला, कुऱ्हाड लागली, काही शस्त्र लागलं तर हळद लावतात. कारण हळद ही जखम जंतुनाशक आहे ना, त्यामुळे जखम लवकर बरी होते. पण हे कोणतीच जखम नसताना जर अगोदर हळद लावून देतात तर मला असं वाटतं पुढे फार मोठी जखम होणारी. असा एक प्रकार असा अर्थ निघतो की म्हणजे जखम व्हायच्या अगोदर हळद लावता म्हणजे तुम्ही पुढे सावध होऊन घ्या, असा त्याचा अर्थ आहे ना. पण त्यावेळेला ते शिशुपाल ती वरात तर परत गेली. त्या रुक्मिणीला राग आला. मग या रुक्मिणीने काय केलं की प्रतिज्ञा केली की मी माझ्या बहिणीला जर परत आणलं तरच परत येईल, अन्यथा मी परत येणार नाही. बहिणीला परत आणलं तर परत येईल, अन्यथा मी परत येणार नाही असं सांगितलं. आणि तो रथ तयार करून सैन्य घेऊन निघाला. पण त्या आवेशामध्ये रागाच्या भरामध्ये सैन्य मागे राहून गेलं आणि एकटंच पुढे चाललं गेलं. मग आता जे सैन्य होतं ते कुठलं होतं? कौंडिन्यपूरचं. मग ते सैन्य म्हटलं आपल्या मनासारखं झालं. आपली रुक्मिणी कृष्ण घेऊन गेला, या नाल्या काही कुठे नादी लागता म्हणे. सैन्य पाटील मागच्या मागे पुचक्कर झालं. याला एकट्याच पुढे जाऊ द्याला, याला चांगला मोरू द्या म्हणे. आता ते बी एवढं पक्क होत त्याने कृष्णाला गाठलं. बरं, कृष्णाला त्याने गाठलं. आता कृष्णा त्याने युद्धाकरता पाचारण केलं. त्यांच्यामध्ये युद्ध झालं. भगवंताने या रुक्मीचा रथ तोडला, सारथी मारला, घोडे गेले. मग हे खाली पडलं, याला पकडलं, देवाने रथाला बांधलं, त्याचे केस कापले आणि मारण्याकरता शस्त्र काढलं. तर रुक्मिणीने हात धरून घेतला. रुक्मिणी म्हटली की आपलं लग्न आहे आणि लग्नामध्ये जर माझा भाऊ मारला गेला तर मग अनर्थ होईल म्हणे, म्हणून भावाला जीवदान देऊन द्या. आता बहिणीने वाचवलं ते भावाला. मग आता त्याची अवस्था पाहिली, रथाला बांधलेलं. तितक्यात बलराम दादा परत आले आणि कृष्णाजवळ आले. म्हणे कृष्णा तुला काही अक्कल आहे का? किती जरी झालं तरी हा रुक्मी आपला आता सोयरा आहे ना, आणि तू त्याला कुशाल रथाला बांधलं म्हणे, हे शोभते का तुला? बलराम दादा देवाला खूप बोलले इथे. त्या रुक्मीला सोडलं, त्या डोक्यावर थोडा त्याला छातीशी धरलं. त्याला एकदम चांगलं वाटलं. पण तो बलराम दादाला म्हटला म्हणे दादा मी कौंडिन्यपुरातून येताना प्रतिज्ञा केलेली आहे, बहिणीला आणलं तर परत येईल, नाही तर परत येणार नाही. आता यांचं लग्न तुम्ही आनंदाने करा म्हणे, मी आता कौंडिन्यपूरला परत जात नाही. मग ते भोजकट गुजरातमध्ये त्याने ते भोजकट नावाचं नगर वसवलं आणि ते तिथेच राहिलं. बलराम दादाने त्याला तर सर्व ऐश्वर्य संपन्न वस्तू पुरवल्या. मग तिकडे देवाला शाप होता. मग शापामुळे देवाचं लग्न द्वारकेत झालं नाही. देवाचं लग्न कौंडिन्यपूरमध्ये झालंच नाही. वृंदावन, मथुरा, गोकुळ याचा काही संबंधच नाही. हस्तिनापुराचा बी संबंध नाही. मग देवाला शाप असल्यामुळे देवाचा विवाह सोहळा हा माधवपूर नावाचं गाव आहे पंजाबमध्ये, तर तो देवाचा विवाह सोहळा पंजाबमध्ये संपन्न झाला, माधवपुरात. मग आता देवाच्या विवाहाची तिथी ब्रह्मदेवाने काढली. मग आता देवाच्या लग्नाला सर्व देवी देवता या सर्व उपस्थित होत्या. मग जो भगवंताच्या विवाहाचा सोहळा आणि माधवपुरामध्ये संपन्न झाला, तो सोहळा थोडक्यामध्ये 5-10 मिनिटांमध्ये आपल्याला संपन्न करायचा. श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं कीर्तिदं बल्लाळो मुरळं विनायकमहं चिन्तामणि देवरं लेण्यारि गिरिजात्मकं सुवरदं विघ्नेहरं ओधरं
गामेरा संस्थितो गणपती पूर्या सदा मंगलम यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनया शर्मन्वती वेदिका क्षिप्राणि मधुसावरा कस्तुरी तिलकम ललाट पटले वक्षस्थ हरिचंदनम सुललितम कंठे च मुक्ताबले गोपत्री परिवेष्टितो एकोणाविशेषेण सुमुहूर्त पर्वतते मधुरक्षम भवतु लक्ष्मी नारायण चिंतन मधुरक्षम भवतु उमा महेश्वर चिंतन मधुरक्षम भवतु देव लग्नं तुझं तदेव ताराबलं च नबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते ते मनसा कि मंगल नाम तुम्हारा प्रभु जो गावे मंगल होत सदा अमंगल हारी कृपा तुम्हारी जो चाहत दिल को धोत सदा तुम आद अनाद सुमंगल हो अर रूप तुम्हारा निरामय है तो गया कहे जो भजता तुमको नित पावत मंगल निर्भय है म्हणजे आपलं मंगल काहीच नाही मंगल फक्त देवाचं आहे कारण आपण म्हणतो ना की सकळ मंगल निधी श्री विठ्ठलाचे नामादी मनकारे जना श्री विठ्ठलाचे नाम वाचे किंवा मंगलाचे ते मंगल राम कौशल्येचे बाळ राम कौशल्येचे बाळ राम कौशल्येचे बाळ ह्या सर्व मंगळामध्ये देवाचं मंगल आहे आपलं काय मंगल आहे विनोदाने मी नेहमी सांगतो नथुसिंग महाराज चांगदेवला आले होते तेव्हा सांगितलं होतं त्यांनी नथुसिंग महाराजांनी 1989 मध्ये 89 मध्ये तर ते म्हटले आपण पत्रिका छापतो असं की बा शुभ मंगल प्रसंगी येऊन वधूवरांना आशीर्वाद द्यावे ते म्हटले समजा एका ठिकाणी लग्न सोहळा चालू आहे नवरदेव नवरी वर बोलावर उभे आहे ब्राह्मणाने सांगितलं की बा वधूवरांना दुष्ट न करता उभं करा त्यांच्या हातामध्ये फुलांच्या माळा द्या पूर्व पश्चिम उभं करा मग आता पूर्व पश्चिम उभं करा म्हटल्यावर उभं केलं फुलांच्या माळा दिल्या आता जे माळ नवरदेवाने उचलली त्या माळेमध्ये नागिन होती त्याने माळ उचलता बरोबर ती नागिनीने दंश केला वा अरे साधू बी आलो सुदामदेव बी आले आलं म्हणजे कृष्णाच्या लग्नामध्ये सुदामा आला आलं हो काय योग आला या सुदामाचं लग्न वगैरे काय म्हणतो देवाने विचारलं होतं मी नाही पाटील देवाने विचारलं होतं सुदामाला तुझं लग्न झालेलं आहे का म्हणून मी विचारलं बरं हा सुदाम महाराजांनी आज आमचे लोणच्यात वा वा ते बोलले म्हणे मी येतो म्हणे एक दिवस मग त्यावेळेला जी माळ नवरदेवाने उचलली त्याच्यात नागिन होती आता तुम्ही सांगा ब्राह्मण मंडळी फक्त एवढं म्हणत होते की तदेव लग्न सुदैव तदेव एवढंच बाकी राहिलं होतं फुलांचे हार उचलायला लावले पण मग आता ती नागिन नवरदेवाला तिने डोस करता बरोबर एका हिंदी पिक्चरच्या गाण्यामध्ये असं म्हटलेलं आहे पाटील मेरा डसा हुआ मागे ना पाणी हे म्हणणं नागिनचं आहे नागिन म्हणते की मी ज्याला चावली तो पाणी मागत नाही तर प्राण सोडून देतो ते नवरदेव तिथेच खाली पडलं आणि मेलं आता तुम्ही सांगा एका 10-15 सेकंदाने जे मंगल होणार आहे ते काय झालं आता म्हणजे नवरदेव काही मिळाली पण सांगण्याकरता येते दृष्टांत मी कशाला सांगतो एका 10 सेकंदाने आपलं जे कार्य मंगल होणार आहे ते आपलं मंगल होईल याची गॅरंटी नाही
मंगल फक्त देवाचा आहे हं. तर त्या ठिकाणी जो देवाचा विवाह सोहळा मंगलमय वातावरणामध्ये संपन्न झाला अशा प्रकारे. आणि देवाच्या परत विवाहाच्या कथा, कारण देवाला 1 वर्षानंतर रुक्मिणीपासून प्रद्युम्न पुत्र झाला. पुढे नंतर देवाचा कशा प्रकारे अन्य विवाह झाले, देवाचा संसार, सुदामदेवाची कथा आणि कथेचा समारोप. आजच्या कथेला इथे पूर्ण विराम. उद्या कथेची सांगता होईल. 7व्या दिवशी राजा परीक्षिताला मोक्ष मिळतो, मोक्ष दिला जातो. आणि या ठिकाणी 7 दिवसामध्ये भागवताची पूर्णाहुती करावी असा सिद्धांत असल्यामुळे उद्याची कथा म्हणजे शेवटची कथा राहील. ते एक लक्षात ठेवायचे, गावातून मंडळी येणारी आहे ना, गावातून जे येतात त्यांनी उद्याच्या कथेकरता येताना आपापल्या घरून 1 तुळशी पान घेऊन यायचं. इथे जेवढे पाहुणे आहे ना, यांना आम्ही इथेच तुळशी पानं उपलब्ध करून देऊ, किंवा तुळशीचं पान. म्हणजे उद्या ग्रंथाची पूजा होईल तर तुमच्याकडून ग्रंथाला फक्त दक्षिणा म्हणून तुळशी पान पाहिजे. तुमची पैशाची दक्षिणेची मला काही अपेक्षा नाही. तुम्ही दिलं तर मी काही नाही म्हणणार नाही. पण हे बा ऐकून घ्या, त्याच्यात सूत्र आता पाटली प्रश्न म्हणून सांगतो बरं. तुम्ही ग्रंथाला कधी 1 नया पैसा दिला, 1 रुपया दिला, पण त्याला तुळशी पान लावलं तरच ते कृष्णार्पण होईल. आणि तुम्ही कधी 1000 रुपये दिले आणि त्याला तुळशी पान नाही लावलं तर ती दक्षिणा पाण्यात गेली. आलं का लक्षात? असा प्रकार आहे बरं. जसं मोबाईल सर्वांना कळतात, पण एखाद्या वेळेला न कळत ऑल डिलीट असं फंक्शन ओपन झालं आणि गंमत पाहिजे तुमच्या ओके झालं तर गेलं समजा सगळं. आलं का लक्षात? सर्व डिलीट झालं ना, ते ऑल डिलीटचं फंक्शन ओपन झालं, पण खाली येते की ओके करायचं का नाही, आणि तुम्ही ते ओके दाबून दिलं म्हणजे कल्याण झालं सगळं. तसं तुम्ही दक्षिणा खूप दिली पण त्याला तुलसी पत्र दिलं नाही, त्याचा काही फायदा नाही. कारण तुलसी दलाविन विष्णू भुकेला असं म्हटलेलं आहे. तुलसी दल हीच खरी दक्षिणा आहे. ही बाकीची गौण दक्षिणा आहे. म्हणून तुळशी पान प्रत्येकाने घरून घेऊन यायचं. म्हणजे काय होते, हे काय सांगावं लागतं नारायण दादा, हे काय करता, एकदम म्हणजे अटेन्शन येतात नरेंद्र मोदी सारखे आली आणि सर्व इथे आले की एकाच दिवसाबाईचे पान वरतून घेऊन येतात. मग ती दिवसाबाई बिचारी वनवासासारखी होऊन जाते आणि तिचा शाप मला लागतो आणि लागलेला आहे बरं तो. कारण पाटील आले म्हणजे 2-4 पान वरपून घेऊन येतात, नारायण वाघायला म्हणजे वरपून घेऊन येतात, ते सुदाम बाबा आले ते होतात आपण कुठून आणलेला पान ते वरपून घेतात. त्या सरळ एकाच दिवसाबाईचा सरळ पाठ पाडतात, ते दिवसाबाई डायरेक्ट मोकळी होते, तिचा शाप लागतो. म्हणून प्रत्येकाच्या घरून सांगतो मी, याच्याच करता त्याच्यामध्ये दुसरा काही महत्वाचा भाग नाही. आपापल्या घरून आणायचं तुळशी दल त्या ठिकाणी. आबा तुम्हाला देऊ आम्ही इथून, नाही तर आबा माझ्याकडे पाहता मागा की आता काय करायचं. म्हणजे आम्हाला ते जाईल सेवा भगवत चरणी समर्पण.